उडाल मग सारे चला। जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप मदत होईल। मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। ही आहे आमची बट्टू, माझ्या भावाची मुलगी, जी मेहंदी काढायला आलेली आहे आतूच्या घरी। आम्ही आलोय म्हणून ती पण आली। मग जेव्हा मी बहिणीच्या घरी गेली होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे, पण मी हा लेट पोस्ट करते कारण व्हिडिओ एडिटिंगसाठी खूप वेळ लागतो आणि तोच वेळ भेटत नसल्यामुळे मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा एडिट करून टाकते। तर याचा पहिला पार्ट मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आणि हा आहे आज दुसरा पार्ट। तर बहिणीच्या घरी भरपूर कामं चालू झालेली आहेत, तुम्हाला मी सांगितलं आहे। तर पूर्ण जागा लेवल करून घेतली आणि जी आता बाजूला माती होती ती पूर्ण माती काढायची आहे आणि दगड आहेत भरपूर निघालेले, ते दगडसुद्धा एका बाजूला लावायचे आहेत। तर आम्ही इकडे सगळ्यांनी माती काढायला सुरुवात केलेली आहे आणि बाबूला इकडे चटईवर बसून ठेवलेलं आहे। तर चला आता हे काम थोडंसं फास्ट करूया। आमच्यासोबत 2 चिमुकल्या पण आहेत, तर आम्हाला दीक्षू आणि बट्टूसुद्धा हेल्पिंग करत आहे। तर चला थोडं फास्ट काम सुरू करूया। तर आमचं काम झालेलं होतं आणि काम करून थकलेल्या होत्या। त्याच्यानंतर बहीण आली, तर त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही खेळायला लागले आणि बहिणीकडे गेले की सगळेच जमा होतात। तर बहिणीच्या घरी वहिनी आले आहे आणि ही माझी मोठी बहीण अजून, तर तेही मुलांना घेऊन आलेले आहे। तर सगळेजण असे जमा झाले की आपल्याला अजून खूप मजा येते, खूप उत्साह येतो, तसंच झालेलं आहे। तर हे बघा चिमुरडे, या बहिणींच्या घर जवळच असल्यामुळे ते येतच राहतात इथं, वहिनी दादा आणि बाकीच्या बहिणी। मग मला जमतं तसं मी कधीतरी जाते, पण सगळेच असे जमले तर खूप मस्त वाटतं आणि दिवस कसा जातो तेच समजत नाही। तर आमचं गावाकडचं जीवन असंच आहे, साधं सिंपल राहणीमान। आणि इकडे बघा दीक्षू जेव्हा पण जाते घरी तेव्हा अनिकेतला खूप हैराण करते। अनिकेतकडे पियानो असल्यामुळे अनिकेतला राष्ट्रगीत वाजवता येतं, तर ती जेव्हा पण जाते तिकडे जाऊन ना ते शिकवायला सांगते आणि अनिकेत तिचा गुरुच बनून जातो। त्यांची तीच प्रॅक्टिस चालू होती। आणि इकडे आले की बाबू आणि दीक्षूची खूप मज्जा असते। रस्ता जवळच असल्याने रस्त्यावर फिरायचं, मातीत खेळायचं, बागडायचं सगळंच चालू असतं। तर त्यांची सुद्धा मज्जा खूप झाली इकडे। ही आहे आमची निहारिका, माझ्या बहिणीची मुलगी, जी छोटीशी आहे पण बाबूला उचलून घेतलं आणि दोघंही, तिची उचलून घ्यायची इच्छा खूप होती म्हणून तिने उचलून घेतलेलं होतं। नंतर आमच्यासोबत संध्याकाळी सगळ्यांनीच या खेळाचा आस्वाद घेतला आणि सगळ्यांची टीम झाल्यानंतर अजून गेममध्ये खूप मजा येते। तर बॅडमिंटनमध्ये आमची टीम तयार झाली आणि खूप एन्जॉय केला।
सगळेजण असे एकत्र येतात तेव्हा खूप छान वाटतं. एकत्र जेवण बनवून जेवायचं आणि काही गेम खेळायचे आणि यामध्ये गप्पा गोष्टीमध्ये दिवस कसा निघून जातो तेच समजत नाही. मी सगळ्यांचे व्हिडिओ या करता नाही घेतला की त्यांना एकदम कॅमेरामध्ये नको होतं. म्हणजे गावाकडचे एकदम साधं राहणीमान असल्यामुळे ते सांगतात की आम्हाला नको घेऊ असं करून, म्हणून मी सगळ्यांना कॅमेरात नाही घेतलं. मला जेवढं शूट करता येतं तेवढंच मी व्हिडिओ घेते आणि सगळ्यांचीच परमिशन नसते व्हिडिओ काढण्यासाठी, त्याच्यासाठी म्हणून मी लांबूनच असेल तरी पण थोडं व्हिडिओ घेते. जे आम्ही खेळत होतो त्यांची पण प्रत्येकाची काही परमिशन नव्हती, पण लांबून काही चेहरा एवढा दिसत नाही त्याच्यासाठी मग त्यांनी काय नाही सांगितलं. सो कधी ना कधी तरी येतील माझ्यासोबत सगळेजण व्हिडिओमध्ये. तर मला व्हिडिओ बनवून तो एडिट करून त्याला पोस्ट करायला खूप वेळ लागतो. काय तो मी सहसा असं लगेच अपलोड करत नाही. तर तो शूट करण्यापासून ते यूट्यूबला पोस्ट करेपर्यंत मधली जी मेहनत असते ती खूप असते. ती मेहनत माझी एका दिवसाची नसते, मला 1-2 दिवस तरी लागतात मला एक व्हिडिओला. कारण बाबू झोपतो तेव्हा एक ते एडिट करते किंवा रात्री वेळ भेटला तर रात्री एडिट करते. हे सगळं करणं सोपं वाटतं पण ते एवढं सोपं नाही की व्हिडिओ काढला की लगेच अपलोड केला म्हणून. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि मेन म्हणजे आपण काहीतरी यूट्यूबला टाकतो हे आपण धाडस केले हीच खूप मोठी गोष्ट झाली. कारण कोणीही असं यूट्यूबला टाकण्यासाठी 100 वेळा विचार करत असतात आणि मी पण तसा विचार केला होता, पण तरी पण मी ते धाडस केलं की मी पण टाकते व्हिडिओज. तुम्ही बघत असाल तर भरपूर लेडीज आहेत ते यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतात, ब्लॉग. तर मंडळी माझी एवढीच विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. नंतर आम्ही संध्याकाळी मस्त जेवणाचा प्लॅन केलेला होता. तर काय प्लॅन होता तो फ्लॉप झाला, तरी पण जे असेल ते मग नंतर आम्ही संध्याकाळी भाजी बनवली आणि सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.